शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन तर सत्ताधाऱ्यांकडूनही घोषणाबाजी। राज्यात लाडकी बहीण योजना लागू होणार, मुलींना उच्च शिक्षण मोफत मिळणार। आज राज्याच्या बजेटमध्ये मोठ्या घोषणांचा पाऊस। दुपारी 2 वाजता अजित पवार बजेट सादर करणार। महाराष्ट्रात 4 महिन्यात 838 शेतकऱ्यांची आत्महत्या, सर्वाधिक 235 आत्महत्या जानेवारी महिन्यात। गंभीर वास्तवाकडे सरकारचं दुर्लक्ष। विक्रोळीतील म्हाडाच्या घरांना पहिल्याच पावसात गळती, म्हाडाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह। टक्केवारीमुळे म्हाडाच्या घरांना गळती लागल्याची वडेट्टीवारांची टीका। विधान परिषदेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार विनायक राऊतांचं नाव चर्चेत। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विनायक राऊतांचं पुनर्वसन केलं जाण्याची चर्चा। किरकोळ बाजारात भाज्या 100 पार, आवक घटल्यानं भाज्या महागल्या। पालेभाज्या 150 ते 200 रुपयांवर, तर लसूणही 300 रुपये किलो। आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान। इनामदार वाड्यात तुकोबांच्या पादुकांची महापूजा।